आपलं स्वागत आहे भाऊ. धन्यवाद. ह्या ठिकाणी जे 2 मिनिट मला दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मी नंदकिशोर भावसार, देवस्थान समिती. आपल्याला एक संध्याकाळी मेसेज येत असेल 5:45 दरम्यान. रोज आपण ते एक प्रयत्न करतोय पूर्ण नाशिक शहर आणि नाशिक जिल्हा प्राथमिक अवस्थेमध्ये 1000 देवस्थान आपण एकत्र केले. त्यामध्ये हे मंदिर ते पंचमुखी हिरावाडीपर्यंत जे सर्व मंदिर आहेत, मंदिरा गोदावरी आरती आहेत, ते सगळे मिळून एक समिती तयार केलेली आपण. आणि संध्याकाळी 7 वाजेला आरती. आपली इच्छा आहे की आपला पण एक वेळ पाहिजे कोणती तरी संध्याकाळी. आणि त्याचबरोबर ज्या मंदिरात आरती जवळ असेल, आपलं म्हणणं की तुम्ही ज्या मंदिरात जवळ राहतात त्या ठिकाणी जा. एक प्रत्येकाला रोज जमत नाही, त्यावेळेलाच बरोबर आपल्या घरात दिवाबत्ती, पूजापाठ, रामरक्षा, हनुमान चालिसा, 7ची वेळ धर्मासाठी, धर्मयुद्धासाठी, धर्मयोद्ध्यांसाठी. 3 महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची एकी दिसणार आहे. आज काय होतं, ज्याला जसं जमेल तसा धर्म पाळला जातं. म्हणून आपण विनंती करतो की बरोबर 7 वाजेला प्रत्येकाने करा. आणखीन तिसरं एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला वार शनिवार, म्हणजे धर्मासाठी त्या दिवशी तर नक्कीच वेळ आहे. इतर दिवशी पण जमत नाही आपल्याला, ठीक आहे, शनिवारी आपल्याला धर्मासाठी वेळ द्या. काही अत्याचार झाले, काही जे प्रॉब्लेम आले तर त्यावेळेला मोर्चा निवेदन जे काय द्यायचं त्यावेळेला जर सगळ्यांनी सांगितलं की या तारखेला आपला मोर्चा आहे, त्यावेळेला नक्कीच वेळ द्या. तो शनिवार आपण ते पण करतोय. हे 36 जिल्ह्यात काम चालू आहे. आणि दीदींचं पण फार मोठं याच्यामध्ये मला सहकार्य आहे. ते ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातात मला खास सांगतात की तुम्ही या, आजचा कार्यक्रम या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आपण जाऊ. आत्तापर्यंत मी ही माहिती 700 मंदिरांमध्ये दिलेली, प्रत्यक्ष जाऊन. असं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि येतोय, तुम्ही जर आता लक्षात आलं असेल की संध्याकाळची आरती बहुतेक मंदिरात बंद पडलेल्या पण चालू झालेल्या आहेत. आपल्याला ते एक मोठा फायदा आहे, कारण लोक मंदिरात जायला लागले. पूर्वी मंदिरात जायचं म्हणजे काहीतरी फार जगावेगळं करतं असं समजलं जायचं. तर आपल्याला विनंती, आणि खास तुम्हाला एक विनंती आहे, आजपासून देवस्थान समितीचे प्रचारक म्हणून तुम्ही काम करायचं. आपल्या गल्लीत, आपल्या अपार्टमेंटमध्ये, आपल्या आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी जाल 7 वाजेच्या आरतीसाठी आग्रह करणार आणि 7 वाजेला घरात पूजापाठ. आणखीन एक आपण पुढची स्टेप केलेली. समजा तुम्ही गाडीत काहीच करू शकत नाही, तिची पण व्यवस्था केलेली. विश्वास रेडिओवर संध्याकाळी 7 वाजेला शुभम करू. म्हणजे तुम्ही कुठे असा, जगात कुठे असा केव्हाही 7 वाजेला बरोबर तुम्हाला विश्वास रेडिओला शुभम करू ते ऐकायला मिळेल. म्हणजे अशा सगळ्या पर्याय दिले. 7 वाजेची वेळ धर्मासाठी, धर्मयोद्ध्यांसाठी, धर्मासाठी. जय श्रीराम. जय श्रीराम. नक्की हे काम करणार? एकदा हातवर करून सांगा, नक्की करणार? धन्यवाद. दरवेळेला मला मदत करता आणि आपण करायला